Good afternoon, students. Today we will discuss about the experiment number first. First experiment is title to know the compound microscope, the components and making it ready for working. आज आपण मायक्रोस्कोप बघणार आहोत. कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजे मायक्रोस्कोपचा यूज कशासाठी करतो आपण? ज्यावेळेस आपल्याला एखादा ऑब्जेक्टिव्ह बघायचा असेल हाय रेझोल्युशनमध्ये, म्हणजे रेझोल्युटिंग पॉवर म्हणजे एखादं एकदम क्लिअर इमेज बघायची असेल आणि त्याला मॅग्निफाईड पॉवरमध्ये म्हणजे एकदम झूममध्ये त्या ऑब्जेक्टमध्ये काय प्रेझेंट आहे ज्यावेळेस आपल्याला पाहायचे असते त्यावेळेस आपण कंपाऊंड मायक्रोस्कोपचा यूज करतो. म्हणजे त्याचा प्रायॉर कॉन्सेप्ट काय आहे? सिम्पल मायक्रोस्कोप आहे. न्यू कन्सेप्ट इल्युमिनेशन सिस्टीम फॉर distinctive and proper viewing of a field object. It provides the light which may be either plane or concave mirror or electrically illuminated by tungsten filament. याच्यामध्ये आपल्याला इल्युमिनेशन सिस्टीममध्ये काय करायचं आहे? जेव्हा डिस्टिंक्टिव्ह अँड प्रॉपर व्ह्यूइंग ऑफ द फील्ड ऑफ ऑब्जेक्ट, ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट ठेवलेला असतो मायक्रोस्कोप खाली आपल्याला जो बघायचा आहे, जो ऑब्जेक्ट ठेवलेला आहे त्याचा एकदम प्रॉपर व्ह्यूइंगमध्ये आपल्याला पाहायचा असतो. त्यासाठी आपण इल्युमिनेशन सिस्टीमचा यूज करतो आणि बरोबर प्रॉपर प्रोव्हाइड द लाईट. आपण त्याला खालच्या साईडला मिरर असतात. सिम्पल मायक्रोस्कोपच्या खालच्या साईडला मिरर असतात. त्या मिररनं काय होतं आहे, लाईट पास होते ऑब्जेक्टवर आणि ऑब्जेक्ट आपल्याला क्लिअरवरून लेन्समधून दिसते. आणि जो मिरर असतो तो प्लेन कॉन्केव्ह मिरर पण असतो. सेकंड, मॅग्निफिकेशन सिस्टीम काय आहे? मॅग्निफाईड रिअल इमेज कॅन बी व्ह्यूड बाय द ऑब्जेक्टिव्ह अँड आय पीस. मॅग्निफिकेशन सिस्टीम म्हणजे काय? जो सिम्पल हे आहे मायक्रोस्कोप, त्याच्यावरच्या साईडला लेन्स असतात आणि त्याच्यामध्ये जो मॅग्निफिकेशन जो आहे सिस्टीम त्याच्यामध्ये 10x 15x 150x म्हणजे अशा प्रोपोर्शनमध्ये 10x 15x अशा प्रोपोर्शनमध्ये असते प्रेझेंट. मॅग्निफिकेशन पॉवर असते त्याची आणि त्याच्यानुसार आपण वरच्या लेन्सनं आपण किती झूम करायचं आहे ऑब्जेक्टवर ते आपल्याला डिपेंड असतं त्याच्यावर मॅग्निफिकेशन सिस्टीमवर. आणि एकदम क्लिअर व्ह्यू पाहिजे, एकदम क्लोज व्ह्यू पाहिजे, त्यासाठी आपण यूज करतो. वरच्या साईडला आय पीस असतं, त्या आय पीसमधून आपण पाहतो ऑब्जेक्टला. लर्निंग ऑब्जेक्टिव्स कोणते आहेत आपले? इंटेलेक्च्युअल स्किल, आपल्याकडे स्किल कोणत्या पाहिजेत हँडल करण्यासाठी? मायक्रोस्कोप हँडल करण्यासाठी कोणत्या स्किल पाहिजेत, कशा पाहिजेत? ॲक्वायर द स्किल ऑफ ऑपरेटिंग कंपाऊंड मायक्रोस्कोप. बरोबर आपल्याला स्किलमध्ये म्हणजे बरोबर स्किल पाहिजे कंपाऊंड मायक्रोस्कोप आपल्याला हँडल करण्यासाठी. डेव्हलप द स्किल टू गेट मॅग्निफाईड रिअल इमेज. आपली स्किल वाढवायची, डेव्हलप करायची की आपल्याला ती इमेज मॅग्निफाईड रिअल इमेज आपल्याला कशी दिसेल बरोबर प्रोपोर्शनमध्ये, त्याची आपली स्किल डेव्हलप करायची. मोटार स्केल टू सेट द मायक्रोस्कोप फॉर द ऑब्झर्वेशन अँड ऑपरेशन. ज्यावेळेस आपल्याला ऑब्जेक्ट पाहायचा असेल त्यावेळेस सूर्यप्रकाश म्हणजे लाईट कुठून येते ती बरोबर असा मायक्रोस्कोप त्या साईडला ठेवून मिरर बरोबर त्या साईडला ॲडजस्ट करून आपल्याला बरोबर ते ऑब्जेक्टिव्ह पाहायचे आहे, ऑब्झर्वेशन करायचं आहे मायक्रोस्कोप. ती स्किल आपली वाढली पाहिजे. रिक्वायरमेंट्स काय आहे? ॲपरेटस सिम्पल मायक्रोस्कोप लागते, कंपाऊंड मायक्रोस्कोप, परमनंट स्लाईड. सिम्पल मायक्रोस्कोप कसा असतो बघा, या टाईपमध्ये मायक्रोस्कोप प्रेझेंट असतो. सिम्पल मायक्रोस्कोप आपल्या ह्याच्यामध्ये लॅबमध्ये प्रेझेंट आहे, पण ह्याची इमेज आहे सिम्पल मायक्रोस्कोपची. आता ही वरच्या ॲक्युलर लेन्स आहे, वर आय पीस आहे, ह्याला वरच्या साईडला जे आहे की त्याला आय पीस म्हणतो आपण. पुन्हा ही बॉडी ट्यूब, त्याची बॉडी आहे. रिझॉल्विंग आय पीस आहे, ही दिसते का इथं? ही इथं ऑब्जेक्टिव्ह पाहतो. ही आर्म आहे मायक्रोस्कोपचं. नंतर स्टेज क्लिप्स आहे, त्या क्लिप्स असतात बरोबर. ती स्लाईड आपण जिथे ठेवणार आहे ते ऑब्जेक्टिव्ह ज्या स्लाईडवर आपण ठेवणार आहे त्या स्लाईडवर जे ऑब्जेक्टिव्ह ठेवणार आहे का ते बरोबर तर ॲडजस्ट करण्यासाठी म्हणजे बरोबर फिट राहण्यासाठी क्लिप्स आहेत, ही स्टेज क्लिप्स. पुन्हा ही स्टेज आहे म्हणजे तिथं आपण स्लाईड ठेवणार आहोत आणि त्याच्यावरी ऑब्जेक्टिव्ह ठेवणार आहोत स्लाईडच्या वरी. पुन्हा ही नोब आहे, कोर्स ॲडजस्टमेंट नोब. एखाद्या दिवस आपल्याला कमी जास्त करायचं असेल तर त्यासाठी आपण ॲडजस्ट करतो नोब. पुन्हा ही बेस आहे खालचा,
ही लाईट सोर्स, ही मिरर आहे, खालच्या साईडला लाईट सोर्स म्हणजे मिरर असते, नाही तर लाईट सोर्स असतो, तिथून आपल्याला वरच्या साईडला लाईट येते. आणि त्या ऑब्जेक्टिव्ह वरच्या साईड इथं स्टेज क्लिप्समध्ये आपण इथं ठेवलेलं असते स्लाईड, आणि त्या स्लाईडवर ऑब्जेक्टिव्ह प्रेझेंट असते आणि त्याच्यावर अशी लाईट पडते आणि आपण वरून आयपीसनं वरून पाहतो. हे झाले सिम्पल मायक्रोस्कोप. हे आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. ही सेम त्यासारखी असते सिम्पल प्रेझेंट, पण ह्याच्यामध्ये इल्युमिनेशन सिस्टीम असते, आयर्स ऑफ डायफ्रॅम कंडेन्सर असते प्रेझेंट. आणि म्हणजे आपण ह्याच्यामध्ये काय करतो, वरून पाहतो आणि सेम त्यासारखीच आहे. सेम फोकस ॲडजस्ट करायचा, त्याचे बरोबर ऑब्जेक्टिव्ह पाहण्यासाठी बरोबर त्याचे नोब बरोबर खालीवर ॲडजस्ट करायचा. त्याचं हेड आहे वरी, स्टेज आहे, सेम त्यासारखंच आहे, फक्त थोडं चेंजेस आहे त्याच्यामध्ये फक्त. कंपाऊंड मायक्रोस्कोप. स्टेप वाईज प्रोसिजर कशी आहे मायक्रोस्कोप. It is an optical instrument comprising of a lens or a combination of lenses which enables to view the magnified images of a minute objective. हे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे आणि कंप्रेसिव्ह लेन्स अँड कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस, ह्याच्यामध्ये लेन्सेस प्रेझेंट असतात कशासाठी, एखादं ऑब्जेक्ट पाहण्यासाठी. आणि इनेबल्स टू द व्ह्यू द मॅग्निफाईड इमेजेस ऑफ द मायन्यूट ऑब्जेक्टिव्ह. मॅग्निफाईड द इमेजेस म्हणजे क्लिअर इमेजेस आपल्याला पाहण्यासाठी, मॅग्निफाईड इमेजेस मिळण्यासाठी आपण इथं ह्याचा यूज करतो. आणि इंग्लिशमॅन रॉबर्ट हुक डेव्हलप्ड अन इन्स्ट्रुमेंट दॅट वॉज द ट्रू फॉरेनर ऑफ द कंपाऊंड मायक्रोस्कोप यूज्ड टुडे. आपण इंग्लिशमॅन रॉबर्ट हुक ह्यांनी डेव्हलप केलेलं इन्स्ट्रुमेंट आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. ही आत्ताच्या सध्याच्या काळात टुडेमध्ये आपण यूज करतो कंपाऊंड मायक्रोस्कोप. द कंपाऊंड मायक्रोस्कोप एसेन्शियली कन्सिस्ट ऑफ द 3 मेजर सिस्टीम. त्याच्यात 3 मेजर सिस्टीम आहेत कशामध्ये, कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये. ते बघा आता कोणत्या कोणत्या. सपोर्ट सिस्टीम, इट कंप्रायसेस ऑफ द बेस, स्टेज अँड बॉडी ट्यूब. आता सपोर्ट सिस्टीम आहे. सपोर्ट सिस्टीम म्हणजे खालून जी सपोर्ट दिलेला आहे, म्हणजे त्या मायक्रोस्कोपला जी सपोर्ट भेटतो असा, या सपोर्ट स्टेज अँड बॉडी ट्यूब, त्याला आपण सपोर्ट सिस्टीम म्हणतो. पाठीमागच्या साईडला असते मायक्रोस्कोपच्या. आणि इल्युमिनेशन सिस्टीममध्ये काय, इट कंप्रायसेस ऑफ लाईट सोर्स ऑफ मिरर, आयरिस, डायफ्रॅग्राम अँड कंडेन्सर. म्हणजे याच्यामध्ये असते का, इल्युमिनेशन सिस्टीममध्ये कसं असतं, तिथं लाईट असतो, जे मिरर प्रेझेंट असतो आणि तिथं लाईट पास होते आणि तो आपल्या ऑब्जेक्टिव्हवर पडते. त्यासाठी आम्ही इल्युमिनेशन सिस्टीमचा यूज करतो ऑब्जेक्टिव्ह पाहण्यासाठी. त्यामध्ये मिरर प्रेझेंट असते, लाईट सोर्स. मॅग्निफिकेशन सिस्टीममध्ये द इन्क्लूड द ऑब्जेक्टिव्ह इज अ सेट ऑफ लेन्सेस प्लेस्ड इन नियर द ऑब्जेक्ट. म्हणजे मॅग्निफिकेशन सिस्टीममध्ये कसं असतं, इट्स पर्टिक्युलर मॅग्निफाईड द ऑब्जेक्ट. आय पीस म्हणजे जे आपल्यावरचं आय पीस आहे, ते आय पीसमधून आपण पाहतो ऑब्जेक्ट. आणि ते पाहण्यासाठी आय पीस म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या मॅग्निफिकेशन पॉवर असतात. त्याच्या 15x 10x अशा त्या पॉवर असतात. मॅग्निफिकेशन क्लिअर इमेज भेटण्यासाठी आपल्याला ती मॅग्निफिकेशन सिस्टीम असते. नेक्स्ट आहे फॅक्ट्स अँड फिगर्स अबाउट द मायक्रोस्कोप. मॅग्निफाईंग पॉवर. मॅग्निफायर पॉवर म्हणजे काय, MP मीन्स मॅग्निश पॉवर इज इक्वल टू मॅग्निफिकेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह इंटू मॅग्निफिकेशन. एक्झाम्पल, आता मॅग्निफिकेशन ऑब्जेक्टिव्ह जे आपला ऑब्जेक्टिव्ह ठेवलेला आहे, त्या मॅग्निफिकेशन पॉवर किती आहे, 15x 10x म्हणजे प्रेझेंट असते. मग ती खालची 15x इंटू मॅग्निफिकेशनची पॉवर 10x एक्झाम्पल. मग ते दोन्ही मिळून 150x म्हणजे एवढ्या क्लिअरमध्ये आपण तो इमेज भेटते, एवढी पॉवर भेटते. मॅग्निफिकेशन पॉवर असते 150 टाईम्स आपण झूम करून बघू शकतो इमेज. त्या ऑब्जेक्टिव्ह आहे ना, त्या ऑब्जेक्टिव्हला आपण 150 टाईम झूम करून आपण बघू शकतो ती इमेज, एवढी क्लिअर दिसते. रिझॉल्विंग पॉवर ऑफ ऑब्जेक्टिव्ह RP. रिझॉल्विंग पॉवर म्हणजे काय, आता एखादी ब्लर इमेज होत असेल, क्लिअर दिसत नसेल इमेज, मग त्यासाठी काय करायचं, आपण रिझॉल्विंग पॉवर ॲडजस्ट करायचा आणि ते ॲडजस्ट केलं का बरोबर ती आपली इमेज एकदम क्लिअर दिसते. रिझॉल्विंग पॉवर म्हणजे रिझॉल्विंग पॉवर ऑफ ॲन ऑब्जेक्टिव्ह इज डिफाईन्ड ॲज द एबिलिटी टू द सेपरेट द distinctly two small elements of an object which are situated a short distance apart. RP resolution power can be measured by the numerical apparatus of an objective greater the NA greater in a resolution power. Working distance. The distance between the object and the objective is known as the working distance. It decreases with the increasing magnification. This means higher the power of the objective,
लेझर इज वर्किंग डिस्टन्स. वर्किंग डिस्टन्स कशासाठी, जी डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह इन नॉन वर्किंग डिस्टन्स. जे ऑब्जेक्ट आहे म्हणजे जिथं ज्याला आपण पाहणार आहोत, जे स्लाईडवर घेतले आणि त्यात आपण जे ऑब्जेक्ट ठेवलं त्यात बघायचे त्यासाठी वर्किंग डिस्टन्स मग किती ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला येईल वर्किंग डिस्टन्स, त्याचा डिस्टन्स किती पाहिजे, मग तेवढ्या स्लाईडमध्ये आपल्याला क्लिअर इमेज मिळेल. ती इन्क्रीज द मॅग्निफिकेशन. मग काय करायचं, जर एखादी इमेज आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे, ते आपण जर जास्त झूम केलं तर आपल्याला एकदा ब्लर होते, इमेज दिसणार नाही मायक्रोस्कोपमध्ये. त्यावेळेस आपण बरोबर ॲडजस्ट करून डिक्रीज किंवा इन्क्रीज करून आपण मॅग्निफिकेशन पॉवर डिक्रीज करून बरोबर क्लिअर इमेज येईल, क्लिअर इमेज भेटेल आपल्याला. तर ह्याचा आपण प्रयत्न करायचा आणि बरोबर इमेज आपल्याला भेटली पाहिजे. आणि त्यासाठी आपण खालीवर करू शकतो ॲडजस्ट. तिथं आहे त्या ह्याच्यामध्ये मायक्रोस्कोपमध्ये हे आहे ॲडजस्टिंग नोब आहे, त्या ॲडजस्टिंग नोबचा यूज करून आपण ॲडजस्ट करू शकतो. फोकसिंग आणि ऑब्जेक्ट विल विविंग थ्रू आय पीस मीन्स ॲडजस्टमेंट ऑफ द वर्किंग डिस्टन्स. धिस इज डन विथ द हेल्प ऑफ कोर्स अँड फाइंड द ॲडजस्टमेंट ऑफ द नोब. आता फोकसिंग, आता ह्याच्यामध्ये ते सेम डिस्टन्स तर झालं आपल्यावरी. फोकसिंग, आता एखाद्या ऑब्जेक्टला आपण फोकस करतो, मग ते आय पीसनं आपण वरून बघत असतो, वरून आय पीसवरून ज्यावेळेस आपण ॲडजस्ट करत असतो वर्किंग डिस्टन्स, त्यावेळेस काय करायचं, ते हेल्प म्हणजे काय करायचं, फोकसिंग म्हणजे बरोबर ते फोकस करायचं की फाईन फोकसमध्ये करायचं. म्हणजे ती इमेज थोडीशी ब्लर असेल तर ते आपल्याला एकदम क्लिअर भेटेल व आपल्याला TS बरोबर दिसेल आपल्या आय पीसवर. तो आपण त्याचा प्रयत्न करायचा, फोकस करायचा प्रयत्न करायचा, ते ॲडजस्ट करायचं, ती स्किल आपल्यामध्ये पाहिजे ती फोकस करण्याची. म्हणजे आता तुम्ही जर तुम्हाला जर एखादा धतुरा लिफ दिला, समजा एक्झाम्पल धतुराला लिफ दिला, मग ती धतुरा लिफ तिचं पान आहे, लिफ आहे, त्याचं आपण कट करायचं ब्लेडनं आणि त्याचा बरोबर आपण मायक्रोस्कोप खाली ठेवून ऑब्जेक्ट ठेवून आपण पाहू शकतो. तुम्हाला एक्झाम्पल म्हणून धतुरा, आता इथं लीफ आहे, ज्यावेळेस आपण ब्लेडनं कापू त्यावेळेस आपण मायक्रोस्कोप खाली ठेवू, त्या टायमिंगला आपल्याला या टाईपची इमेज भेटते. लक्षात येईल का कसं आहे, ही अशी इमेज भेटते आपल्याला. बरी आता समजा हे आहे, समजा झायलम आहे, झायलम लिग्निफाईड असते, फ्लोएम नॉन लिग्निफाईड असते. आता वरच्या साईडनं बघा, आता पॅलेसाइटिक आता वरच्या साईडला आहे, पुन्हा खालच्या साईडला झायलम, फ्लोएम, ग्लँड्युलर, ट्रायकोम असे ट्रायकोम प्रेझेंट असतात. आता झायलम फ्लोएमला काय व्हॅस्क्युलर बंडल म्हणतो आपण, आणि इकडल्या साईडला कोलेनचायमा असते, इकडं खालच्या साईडला आहे. पुन्हा नंतर झायलम पॅरेंकायमा असतो, इथं स्टोमाटा प्रेझेंट असतो. लोअर इपिडर्मिस खालची जी आहे का, याला लोअर इपिडर्मिस म्हणतो आपण. मग ही वरच्याला का स्पॉन्जे पॅरेंकायमा म्हणतो, ही येल्लो कलरचं दिसतंय का त्याला. आणि ह्याच्यामध्ये का झायलम म्हणजे काय, ट्रान्सपोर्ट द वॉटर, आपण त्यात वॉटर ट्रान्सपोर्ट करतो. प्लॅन्ट काय करतो, त्या झायलममधून वॉटरचा ट्रान्सफर करत असतो टिश्यूमध्ये. आणि ते लिग्निफाईड दिसतात, लाल कलर दिसायलेत नाही, लाल कलर दिसतात का मधले, ते लिग्निफाईड झायलोम आहेत. आणि जे फ्लोएम आहेत का खालच्या साईडचे, ते नॉन लिग्निफाईड असेल, म्हणजे त्यांना कलर नसतात. ती फ्लोएम कशासाठी यूज करतो प्लॅन्टमध्ये, ट्रान्सपोर्ट द न्यूट्रिएंट्स सुक्रोज थ्रू द प्लॅन्ट. म्हणजे न्यूट्रिएंट आणि सुक्रोज ज्यावेळेस टिश्यूमधून पास होतात प्लॅन्टच्या, ट्रान्सपोर्ट करण्यासाठी आपण फ्लोएमचा यूज करतो. ही धतुरा लीफ आहे. ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल मध्ये बघणार त्यावेळेस असं दिसणार मायक्रोस्कोप खाली, कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली. हे इमेज भेटण्यासाठी आपण काय करायचं, ॲडजस्टिंग करायचं, नोब ॲडजस्टमेंट, पुन्हा आय पीसमधून क्लिअर, पुन्हा मॅग्निफाईंग पॉवर, रिझॉल्विंग पॉवर ही वापरून डिस्टन्स बरोबर ठेवून हे आपल्याला फोकसिंग करून बरोबर अशी इमेज भेटते. यामध्ये आपण काय करायचं, field of view, the area of the object which one can view through the eyepiece is the field of view. The field of views narrow as magnification increases. आता ह्या ऑब्झर्वेशनमध्ये आपण आता काय बघितलं, धतुरा लीफमध्ये काय काय दिसतं ते आपण ऑब्झर्व करायचं. ह्याच्यामध्ये मेन काय आहे, झायलम लिग्निफाईड दिसतात धतुरा लीफमध्ये, आणि फ्लोएम नॉन लिग्निफाईड असतात. आणि हे सगळे त्याचे पार्ट आहेत, कोलेनकायमा, पुन्हा लोअर इपिडर्मिस, स्पॉन्जे पॅरेंकायमा,
नंतर बंडल्स वेस्क्युलर बंडल्स म्हणतात झैलम फायलोला. पुन्हा हे सगळे त्याचे पार्ट. ही ट्रायकोम आहेत ग्लॅन्युलर. कंक्लुजन काय भेटलं आपल्याला, काय लक्षात आलं. फ्रॉम द ऑब्झर्वेशन इट इज concluded that component of the given permanent slide is found to be धतुरा लीफ. आपल्याला या स्लाईडमध्ये काय भेटलं, धतुरा लीफ. याचं कन्क्लुजन होता. थँक्यू. लक्षात आलं ना तुम्हाला याच्यामध्ये काय काय. पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय बघितलं, कंपाऊंड मायक्रोस्कोप कसा असतो, सिम्पल मायक्रोस्कोप कसा असतो, त्याचे रेझोल्युशन, मग तो कसा ॲडजस्ट करून आपण एखादा फोकस करून लीफ बघू शकतो. आणि आपण त्याच्याबरोबर TS भेटतो. आणि त्याच्यामध्ये कोणते लिग्निफाईड त्याचे पार्ट आहेत, कोणते पार्ट त्याचे प्रेझेंट आहेत, ते आपण सगळ्या यामध्ये शिकलो. हे होता पहिला एक्सपेरिमेंट आपला. थँक्यू.